स्वतः लॅप्रोस्कोपिक बेरेट्रिक सर्जन आहे आणि अधिष्ठाता म्हणून मी सोलापूर येथे कार्यरत आहे. सर्वप्रथम मी कलेक्टर महोदयांना धन्यवाद देतो की ज्यांनी या गिगावारी सिंड्रोमबद्दल जे पॅनिक अटॅक आलेले आहे या शहरामध्ये त्याबद्दल माहिती देण्यासाठी मला बोलवलेलं आहे. माझ्यासोबत आमचे कलिग डॉक्टर माने सिव्हिल सर्जन आणि डॉक्टर नवले DHO आहे. आता हा जो आजार आहे गिगावारी सिंड्रोम हा सर्वप्रथम हा एक रेअर असा आजार आहे, फार कमी प्रमाणात आढळतो आणि हा नर्वस सिस्टीम त्याला आपण मज्जातंतू किंवा अशा रोगांना तो अशा जे नर्वस सिस्टीम आहे त्याला हा अफेक्ट होत असतो. तर याच्यामध्ये काय होतं की हा काही डायरेक्ट व्हायरसने होत नाही, हा संसर्जन नाही आहे. म्हणजे पहिला प्रथम आपण घाबरू नका, या 1 to 1 काही पसरत नाही, हा फार महत्त्वाचा आहे. दुसरं असं आहे की समजा आपल्याला डायरिया झाला किंवा आपण त्याला गॅस्ट्रोएंटरायटिस किंवा जुलाब फ्लू असं म्हणतो किंवा फ्लू झाला, तर त्या बॅक्टेरिया किंवा व्हायरसमुळे आपल्या शरीरामध्ये ऑटोइम्युन रिॲक्शन तयार होते. ऑटोइम्युन रिॲक्शन म्हणजे अशी असते की नॉर्मली आपल्या शरीरामध्ये जे पेशी असतात त्या बाहेरच्या पेशी म्हणजे फॉरेन पेशींना अटॅक करून त्यांना मारतात. पण ह्या आजारामध्ये ज्या पेशी आपल्या शरीरात तयार होतात त्या दूषित पेशी म्हणतो आपण, त्या आपल्या शरीरातल्याच ऑर्गनला अटॅक करतात आणि याची स्पेसिफिसिटी अशी की या नर्वस सिस्टीम जे मज्जातंतू याला ते खातात. आता हा आजार कोणामध्ये होतो, तर बहुतांशी पेशंट 80 ते 85% लोकांना गॅस्ट्रोएंटरायटिस किंवा जुलाब असं आपण म्हणतो किंवा गॅस्ट्रो शब्द आपण मराठीत कॉमन वापरतो आणि 5 ते 60% लोकांना फ्लू म्हणजे सर्दी पडसं खोकला असा प्रकार होत असतो. तर नेहमी एक लक्षात ठेवायचं की जेव्हा केव्हा जुलाब होतात पेशंटला किंवा उलट्या होतात आणि 2 ते 3 दिवसानंतर असं त्याला असं वाटायला की आपल्या पायातली शक्ती गेलेली आहे किंवा पायातली चप्पल चालताना गळते. फार महत्त्वाचं लक्षात, पायात चप्पल चालताना पायातून पडते किंवा आपल्याला पायजामा घालता येत नाही किंवा नाईट पॅन्ट घालता येत नाही, लक्षात ठेवा. याचा अर्थ आपल्या पायामध्ये वीकनेस सुरू झालेला आहे लक्षात. तेव्हा आपण सर्वप्रथम डॉक्टरकडे जायला पाहिजे. आता जुलाब बऱ्याच लोकांना होतो, सगळ्यांना असं होणार नाही. त्याच जुलाबानंतर किंवा उलट्यानंतर 2 ते 3% पण हा प्रॉब्लेम येऊ शकतो. तसं समजा सर्दी पडसं आपण कॉमन कोल्ड म्हणतो, हा आजार झाला तर 3 दिवसानंतर आपल्याला असं वाटतं की आपल्या पायातली शक्ती गेली आणि नंतर हळूहळू मग ते प्रोग्रेस होऊन आपल्या हातातली शक्ती जाऊ शकते, आपली जीभ तोंड आपण त्याला बोबडी वळते म्हणतो, लक्षात तुमच्या, आणि गिळायला त्रास होतो, एकदम लागतो. हे लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टी आहेत. या गोष्टी झाल्या तर ताबडतोब आपण डॉक्टरकडे जायचं. आणि काही अंशी तुम्हाला हातापात मुंग्या येतात, काही म्हणतात आमचे हातपाय जड झालेले, बोबडी थुंकी गळते बघ, अशा गोष्टी. आणि फार रेअर असं आहे की तुम्हाला म्हणजे बाउल ब्लॅडर हॅबिट, पण फार ते रेअर. तर हे फक्त आपण लक्षात ठेवायचं की ह्या कधी होतात तुम्हाला 2 गोष्टी, स्नेक बाईट त्या गोष्टी होऊ शकतात, पण बाय अँड लार्ज हे आता कृपा करून आपण काउंटरवरची औषध घेऊ नका, हे फार लक्षात ठेवा. आता काय होतं, आपल्या सवय जुलाब झाली की आपण मेडिकलला जातो, जे त्याला सांगतो डायरीचे औषध ते आपण घेतो. कृपा करून असं करू नका. तर हे जर लक्षण आपल्याला सापडले तर आपण जवळच्या डॉक्टरांकडे जावं. आणि जिल्हाधिकारी महोदयांनी एक निर्देश दिलेला आहे पत्राद्वारे की जेव्हा केव्हा असे आजार येतील तेव्हा त्या डॉक्टरांनी प्रायव्हेटची असो किंवा सरकारी असो यांनी कॉर्पोरेशनला कळवं, जेणेकरून आपल्याला कळते किती पेशंट आहे. नाहीतर काय होतं, आपण लपून ठेवतो. कृपा करून लपून ठेवतो, हा स्टिग्मा नाही आहे. समजा आपल्याला उदाहरणार्थ TB झाला, याच्यात आपण लपून ठेवतो, हे लपू नका. हा बऱ्या होण्यासारखा आजार आहे. म्हणजे पॅनिक अटॅक आपल्या माध्यमातून सांगा की हा नक्की बरा होण्यासारखा आजार आहे. ओके. आता जेव्हा केव्हा असा आपल्याला शंका आली, आपणच केलं पाहिजे. म्हणजे जो रुग्ण आहे त्याला असं त्याने स्वतः डायग्नोज करतो, तो डॉक्टरने सांगायला नाही पाहिजे. आपल्या हातापायात विकनेस आपण लगेच नजीकच्या हॉस्पिटलला जा, तिथे ऍडमिट व्हा. 2 टेस्ट महत्वाच्या आहेत. आपण त्याला नर्व कंडक्शन स्टडी म्हणतो, म्हणजे त्याने आपल्याला नर्वस सिस्टीम कळून जाईल आणि हे पेशंट लगेच ऍडमिट करतो. त्याला स्पेशल रूमची काही गरज नाही. फक्त बेसिक फॅसिलिटी काय आहे की आपल्याला इम्युनोग्लोबुलिन जे आता आहे, पूर्वी तर तेही नव्हतं आपल्या देशामध्ये. आता हे आजार आम्ही शिकत असताना बघितलेले, तेव्हा इम्युनोग्लोबुलिन कन्सेप्ट नव्हते, पण आपल्याला आहे आणि सरकारच्या माध्यमातून मोफत आमच्या हॉस्पिटलला अवेलेबल केलेले आहे.
आणि जिल्हाधिकारी महोदयांनी आज आम्हाला 1 करोड रुपयाचे हे इंजेक्शन सुद्धा घेऊन द्यायला परमिशन दिली. त्यामुळे 2 करोड रुपयाचे आणि मशिनरी पण आम्हाला जे लागतात नर्व कंडिशन ते पण 2 घ्या म्हटलेले. त्यामुळे त्यांनी कुठली उणीव राहता कामा नये आपल्या सिटीसाठी. आणि काही लोक ज्याला आपण लंगभर पंक्चर या नर्व कंडिशन स्टडीमध्ये डायग्नोज होतं, म्हणजे आपल्याला त्याच्यासाठी बाकी तपासण्या करायची गरज नाही. पण ओव्हरऑल जेव्हा आपण पेशंट ॲडमिट होतो बाकी तपासण्या करतो ते फॅसिलिटी आपल्याकडे आहेत. आता याला ट्रीटमेंट काय लागते, तर ओव्हरऑल एक सपोर्टिव्ह ट्रीटमेंट लागते. सपोर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणजे काय, समजा जुलाब होतो तर आपण त्याला काही अँटीबायोटिक देतो, सलाईन लावतो. ताप आला असेल तर क्रोसिन किंवा अशा तत्सम गोळ्या देतो. ओके. आणि जेव्हा आपल्याला असं वाटतं वीकनेस यायला लागलेला आहे त्यावेळेला आपण इम्युनोग्लोबिन देतो. सॅनिटाईजचा डोसा 5 दिवसाचा आपण सॅनिटाईज 10 व्हायला लागतात एका पेशीला, तेवढं आपण अवेलेबल केलेलं आहे. आणि काही अंशी जो शरीरातला प्लाझ्मा असतो तो आपण बदलतो, त्याला आपण प्लाझ्मा फिल्ट्रेशन थेरपी, प्लाझ्मा एक्सचेंज थेरपी असे नावं देतो. आजच आमची मंत्री महोदयांनी सकाळी बैठक घेतलेली आणि त्यांनी सांगितले की कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या गोष्टी अवेलेबल करा, जेणेकरून रुग्णांना आपल्या सरकारच्या योजना किंवा सरकारच्या माध्यमातून त्यांना मोफत औषधे मिळाली. नंतर इश्यू काय तो, जर एवढं करून जर पेशंटचं दम वाढायला लागला, त्याचं ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी पडायला लागलं, तर आपण त्याला एक व्हेंटिलेटरी सपोर्ट देतो. सगळ्यात सोपं म्हणजे काय की कोणीही ते करू शकतं की एकदा आपण श्वास घेतला तर 20 काउंट तुम्हाला घेता येतं. नॉर्मली आपण एकदा श्वास 40 म्हणजे 1 2 3 4 बोलू शकतो. 20च्या अलीकडे आलं तर आपल्याला व्हेंटिलेटर सपोर्ट लागू शकतो. म्हणजे O2 सॅच्युरेशन फार लांब झालं, सोपं टेस्ट आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना आपल्याला इम्युनोग्लोबिन किंवा प्लाझ्मा हे 2 आठवड्यात द्यायला पाहिजे. म्हणजे आज समजा आपला आधार झाला म्हणजे आज औषध नसेल त्याच्यानं काही होत नाही, 1 आठवड्यात आपण हे देऊ शकतो. याच्याने काय होतं, जेव्हा आपण इम्युनोग्लोबिन देतो तेव्हा शरीरातल्या दूषित अँटीबॉडीज आहे त्याला ते बाइंड करतात आणि ते नलिफाय करायचा प्रयत्न करतात. आणि प्लाझ्मा एक्सचेंज थेरपी त्यातल्या दूषित अँटीबॉडीज काढून घेतात. म्हणजे पेशंटची जी रिकव्हरी होते, पूर्वी हे नसता रिकव्हर झालेले आहे, समजून घ्या. पण हे औषधांमुळे त्याची रिकव्हरी चांगली होते, त्याच्यावर व्हेंटिलेटर सपोर्ट लागण्याची शक्यता कमी असते. आणि पॅरालिसिस जे होतं ते प्रमाण बाय 2 आठवड्यात आपण बरा व्हायला पाहिजे. पण काही लिटरली 6 महिने लागलेले आहेत. पण ते एक आता कोणामध्ये तीव्रता जास्त जाणवते, तर पहिले 5 वर्षाचे बाळ, त्याची इम्युनिटी तशी वीक असते. आणि 60 नंतर जास्त. 60 नंतर कोणाला, ज्यांच्याकडे ब्लड प्रेशर अनकंट्रोल आहे किंवा डायबिटीस अनकंट्रोल, ज्याची इम्युनिटी कमी आहे, तर अशा लोकांना त्याची तीव्रता जास्त येते. तर आपण ह्या गोष्टी घेतल्यानंतर एक फिजिओथेरपी नावाचा कॉन्सेप्ट आहे की समजा तुम्हाला पॅरालिसिस, आता शेवटी कसं आहे, पॅरालिसिस जायला वेळ लागतो. आपण पेशंटला हे औषध दिले इम्युनोग्लोबिन, तो कसं वाटतं त्याला बरं होतं, तो म्हणतो मला बरं वाटतंय, माझ्या हातपायामध्ये थोडी पॉवर आहे. त्याच्यामुळे याचा अर्थ का ही शोइंग इम्प्रूव्हिंग सायन्स टू दिस ऑटो अँटीबॉडी, हे आपल्या इम्युनोग्लोबिनला किंवा प्लाझ्मा थेरपीला. मग त्याला आपण काय मदत करायला पाहिजे, आपल्याकडे आपण फिजिओथेरपी चालू केलेली आहे. जर का पेशंटला पॅरालिसिस झाला किंवा पॅरापेरेसिस झाला म्हणजे थोडं कमी असेल, तर त्याला फिजिओथेरपी देऊन त्याची आपण रिकव्हरी आणण्याची शक्यता आपण चांगली करतो. आणि जर काही त्याला पेन किलर लागले तर अँटीबायोटिक्स आणि पेन किलर आपल्याकडे आहेत. तर आता आमच्याकडे वेगळा वॉर्ड पण नाही, पण वेगळा वॉर्ड करू गरज नाही आहे. तर आता सध्या आपल्याकडे फक्त गियाबारीसाठी 10 व्हेंटिलेटर आम्ही सुसज्ज ठेवलेले आहे आणि लहान मुलांसाठी 5 व्हेंटिलेटर ठेवलेले आहे. आता ही ट्रीटमेंट सगळी झाली बरी, तर आता आपल्याला 6 महिने थांबायची गरज नाही. एकदा त्याचं IVIG किंवा प्लाझ्मा फेरेसिसची ट्रीटमेंट पूर्ण झाली आणि डॉक्टरांच्या असं लक्षात आलं की जो काय त्याला आजार झालाय हा एकतर बरा होतोय किंवा प्रोग्रेस होत नाहीये. ओके. आणि पेशंटचे जे व्हायटल पॅरामीटर आहे, व्हायटल पॅरामीटर म्हणजे त्याची पल्स रेट, ब्लड प्रेशर, रेस्पिरेट, ब्लड शुगर, ह्या सगळ्या गोष्टी जर नॉर्मल राहिला 3 ते 4 दिवस, त्या पेशंटला आपण डिस्चार्ज करू शकतो आणि तो हॉस्पिटलला फक्त फिजिओथेरपी देऊ शकतो. म्हणजे पेशंट घरी गेला त्याला बरे होण्याची शक्यता वाटते, कॉन्फिडन्स लेवल वाढतो. नाही तर माझ्या पेशंटला 6 महिने आम्ही ॲडमिट आहे, तो माणूस घाबरून जातो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण नुसतंच ट्रीटमेंट देते, रिहॅबिलिटेशन पण प्रोग्राम चालू केलेला आहे. तर आता मी आमच्याकडे फिजिओथेरपी आणि एक मेंटल हेल्थची टीम तयार केली
की त्याला ते एक रिव्हॅलिड करते की तू याच्यातून बाहेर येणार आहेस. म्हणजे त्याला कॉन्फिडन्स लेवल वाढवते, जेणेकरून कोविडमध्ये आपण बघितलं असेल की मानसिकदृष्ट्या खचला की आजार वाढतो. इथे आपण त्याला फिजिओथेरपी ही झाली मसलचा व्यायाम, आणि मेडिकल आपलं त्याला मेंटल हेल्थ म्हणजे ब्रेनसाठी किंवा त्याचे आत्मविश्वास वाढवण्यासाठी सुद्धा आपण डॉक्टर टीम तयार केली. म्हणजे आपण सर्वांगीण पेशंटला ट्रीटमेंट देत आहोत. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे प्रिव्हेन्शन, हा होऊ नये म्हणून काय करायचं. होऊ नये म्हणजे नंबर 1 म्हणजे शिळं अन्न खाऊ नका. कृपा करून शिळं गरम केलेला ताजं अन्न खा. बाहेरचं पाणी किंवा तो आईस गोळ्या म्हणतात ते खाऊ. शक्यतो बॉइल्ड वॉटर थंड करून प्या, नाही तर बिसलेरी पाण्यात, तेही चांगल्या कंपनी. तिसरं, तुम्हाला नॉनव्हेज खायची एवढी हाऊस असेल, सध्या पटाळा वगैरे बर्फ वगैरे चालल्या बघितलं पेपरमध्ये, चांगला उकळा शिजवा, हे करा. आणि चौथं, जर तुम्हाला अनफॉर्च्युनेटली गॅस्ट्रो झाला, पण कॉमन गोष्ट आहे, किंवा हे झालं आणि तुमच्या पायात विकनेस झालेला असेल, असं आपल्याला जाणवतं की आम्हाला चालता येत नाही किंवा पायाला मुंग्या येत आहे, तर अशा वेळेला नजीकच्या डॉक्टरांकडे जा आणि ट्रीटमेंट घ्या. आणि आमचं हॉस्पिटल आहे, सिव्हिल हॉस्पिटल आहे, किंवा DHO साहेबांच्या अंडर जे काही पेरिफेरल हॉस्पिटल, तिथे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. दोनच गोष्टी, ज्या ठिकाणी IVIG अवेलेबल नाही आहे आणि प्लाझ्मा फेरेसिस, त्यांनी सरळ सरळ सिव्हिल हॉस्पिटलला आलं तरी चालेल. कारण असं नाही की तासाभरात शिफ्ट हो, तुम्ही 4 तासाचा 1 दिवसानं आलं तरी चालेल. असं पॅनिक येऊन घेऊ नका आणि हा आजार हा 100% बरा होतो. घाबरून जाऊ नका, पॅनिक येऊ नका. आणि असं ते ज्या अफवा उडतात की 40 निघू दे, 100 निघू द्या, 200 निघू द्या, आपलं प्रशासन कलेक्टर साहेबांच्या मागे सुसज्ज आहे आणि आम्ही डॉक्टर आपल्या लोकांना ट्रीटमेंट द्यायला बांधील आहोत.